नमस्कार मित्रांनो, एमएच न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रातील नेतृत्वावर थेट निशाणा साधत सत्तेचा माज आलाय अशी जोरदार टीका केली आहे। नेमकी प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत। ठिकठिकाणी पाणी साचले गेले तर काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या। चेंबूरमध्ये 29 जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। तर शाकीनाका येथे 2 जुलै रोजी एका उघड्या मेनहॉलमध्ये पडून असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। या दोन्ही घटनेवरून अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि एकच वाद सुरू झाला। विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसले। या विषयाचा उल्लेख करताना अमित साटम काल झाडावर होते, आता आज मेन हॉलवर आले असं त्यांनी म्हटलंय। यावर दोन्ही नेते हसत असल्याचं दिसून आलं। या घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फेसबुकवर पोस्ट लिहित कारवाई केली आहे। राज ठाकरेंनी पोस्टमध्ये लिहिलंय की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलाय। हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोक सरासर बोलत आहेत। केंद्रातील लोक वाटेल ते वागत आहे। याचा राग लोकांच्या मनात आहे आणि राहणार असंही त्यांनी म्हटलंय। पण हा संसर्ग आता आपल्या राज्यामध्ये पसरला जातोय आणि तो तुम्ही पसरून देताय। देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन आसमानचा फरक होता, पण महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांचा विचारच आता उमेदपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं। पण गेल्या काही वर्षात आपण पाहिली आहे, आपली बरोबरी उत्तरेकडे काही मागास विचारांच्या राज्याबरोबर करायला लागल्यात हे आता स्पष्टपणे जाणवत आहे। पुढे ते म्हणाले, तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आडूस ओढला जात नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।